जय महाराष्ट्र मंडळी. अक्षय तृतीयेचा मुहूर्त ठरणार लाडक्या बहिणींसाठी लाभदायी, पण तो कसा? चला मी सांगतो. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला फॉलो करा. सरकारने निवडणुकीआधी सरसकट महिलांना योजनेचा लाभ दिला आणि सत्ता येताच अर्ज पडताळणी लागू करत बहिणींचा विश्वासघात केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. अशातच आता या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर म्हणजे 30 एप्रिल रोजी मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे अक्षय तृतीयाचा सण लाडक्या बहिणींसाठी गोड होणार आहे. मात्र एप्रिल महिन्याच्या हप्त्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार की कमी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण सरकारने लागू केलेल्या अर्ज पडताळणीचा फटका आतापर्यंत अनेक बहिणींना बसलेला आहे. त्यामुळे आता एप्रिल महिन्याचा हप्ता मार्च महिन्याचा लाभ मिळालेल्या सर्व महिलांना मिळणार का, याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्र सरकारनं महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून लागू केलेली आहे. ही योजना महायुतीसाठी विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली. मात्र निवडणुकीनंतर राज्य सरकारने अनेक महिलांना या योजनेचा गैरफायदा घेतल्याच्या तक्रारी आल्यामुळे अर्ज पडताळणी सुरू केल्याचं जाहीर केलं. त्यानुसार आता अपात्र महिलांना या योजनेचा लाभ देणं बंद करण्यात आलं आहे. महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेसाठी अर्ज केलेल्यांपैकी जवळपास 11 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आलेले आहेत.